नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता भाजप ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेली आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पाडला असून हे सरकार ओबीसी विरोधी असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मागासवर्ग आयोग 1 महिन्यात एम्पेरिकल डेटा देण्यासाठी तयार होतं, मात्र सरकारने आयोगाला अंधारात ठेवून भलताच डेटा सादर केला आणि त्यावरून कोर्टाने सरकारला फटकारलं. सध्या ओबीसींवर अन्याय सुरू आहे. ओबीसी नेत्यांना आरक्षण हवं असलं तरी पक्षांच्या मालकांना ओबीसींचं हित नको असल्याचा आरोप सुद्धा फडणवीसांनी केलाय. त्यामुळे ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप लढत राहणार आणि येत्या निवडणुकीत भाजप 27% उमेदवार ओबीसी समाजातले देणार असल्याची घोषणा सुद्धा भाजपने केलेली आहे. ज्या परिस्थितीमध्ये ही ओबीसी कार्यकारिणी होती आहे ती परिस्थिती अत्यंत दुःखद आहे. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या निवडणुका ओबीसीच्या आरक्षणाबिना होत आहेत. काही निवडणुका झाल्या आहेत आणि उरलेल्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशा प्रकारची अवस्था महाराष्ट्रात असताना ही कार्यकारिणी या ठिकाणी होते आहे. आणि या निवडणुका ज्या झालेल्या आहेत आणि हे जे काही राजकीय आरक्षण गेलं आहे, हे राजकीय आरक्षण हे गेलं नाही आहे. या राजकीय आरक्षणाचा मुर्दा पाडला आहे. या राजकीय आरक्षणाचा खून या महाविकास आघाडी सरकारने केला आहे. हे साधा एक इम्पेरिकल सर्व्हे देखील करू शकले नाहीत. या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हे गेलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी स्पष्टपणे या सरकारवर ताशेरे ओढून हे सरकार हे करूच इच्छित नाही अशा प्रकारे स्पष्टपणे इंगित केलेलं आहे. त्यामुळे आमचा संघर्ष सुरूच राहील. पण यासोबत आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय केला की निवडणुका केव्हाही होत त्यावेळी जर आरक्षण नसलं तरीही 27% जागा या आम्ही ओबीसीना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची तिकीटं 27% आम्ही त्यांना देऊ असा निर्णय देखील आम्ही केलाय. पण या सरकारचा नाकर्तेपणा हा मात्र पूर्णपणे उघड झाला. कोर्टात जाणारे कोण आहेत, याचिकाकर्ते कोण आहेत? एक आहे काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा जो काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष आहे आणि दुसरा आहे काँग्रेसचाच नाना पटोलेंचा भंडारा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष. म्हणजे कोण गेलं कोर्टात? महाविकास आघाडीचेच लोक कोर्टात गेले. आणि का गेले? केवळ या हेतूने गेले की कुठेतरी त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारला अडचणीत आणण्याकरता. पण आम्ही सजग होतो. संजय कुटे असतील, बावनकुळेजी असतील, पंकजाताई असतील, आम्ही सगळे सजग होतो. आम्ही तात्काळ त्या संदर्भातला सगळा अभ्यास केला